ओम श्री सिद्धेश्वराय नमः. बघा, आज समाजामध्ये आहे ना, किरकोळ कारणावरून भानगडी होतात, झगडे होतात. जिकडं तिकडे नुसता कलह. आणि मग हा कलह का होतो याला थोडंसं ज्ञान घेण्याकरता आपल्याला द्रौपदीकडून काहीतरी शिकायचं आहे. बघा, द्रोणाने काय केलं, त्याच्या मुलाला दूध लागत होतं प्यायला आणि द्रुपद राजानं त्याला गाय दिली नाही. आणि मग तो कौरवांच्या घरी त्या मुलाला शिकवण्याकरता त्यांनी विद्या शिकवण्याकरता तो पगारी म्हणून राहिला आणि धन घेऊ लागला. पूर्वीचे ब्राह्मण आहे ना, हे विद्या विकत देत नव्हते, पण द्रोण हा विद्या विकत द्यायला लागला. तेव्हापासून हे शिक्षक आज पगारी, पूर्वी शिक्षक पगारी नव्हते, ते निष्काम सेवा करायची, पण तेव्हापासून हे पगारी शिक्षक सुरू झाले. आणि मग द्रोणाने त्यांना शिकवल्यानंतर त्याचं काय म्हणणं होतं, आज द्रोण जर मरत नाही तर पांडवांचा विजय होत नाही. आणि द्रोणाचं काय म्हणणं होतं का जोपर्यंत मी माझ्या मुलाकरताच हे करतो आहे. आज प्रत्येक माणूस स्वतःच्या मुलाकरताच पाप करतो, धन कमवतो, इस्टेट कमवतो. आणि माझा मुलगा जर गेला तर मी काय युद्ध करणार नाही, असं त्यांनी संकल्प केला होता. आणि मग यांनी काय ठरवलं, कृष्णाने कला केली. यदा यदा धर्म शगला निर्भवती भारत. कृष्ण काय करतो, खोट्याचा नाश खोट्यानंच करतो. आणि मग अश्वत्थामा मिळाला, पुकार करून दिली. अश्वत्थामा कोण मिळाला होता? हत्ती. पण मग त्यांनी धर्माला ज्या वेळेला विचारायला गेला तर तेव्हा धर्म म्हणजे खोटं बोलणार नाही. मग तू एवढं सांग, माणूस मिळाला का हत्ती मिळाला? आज प्रत्येक माणूस तेच वागतोय, नरो वाकुंजोरच करू राहिलेत. आणि मग त्यांनी सांगितलं नरो वाकुंजोरो, आणि त्यांनी ढोल वाजवली. याने काय ऐकलं? नर ऐकला. आणि मग त्या अश्वत्थामाचं द्रोणाचं शिर उडावलं. कोणा? द्रुपदाचा मुलगा धृष्टद्युम्न. आणि मग त्याचा सूड घेण्याकरता अश्वत्थामानं काय केलं, सगळे पांडव मेले. आणि कृष्णानं काय सांगितलं, या रावटीमध्ये तुम्ही राहू नका. पांडवांचे 5 पुत्र होते, पण त्यांनी काय ऐकलं नाही. आत्ताचे मुलं वात्रट आहेत, त्यावेळचे होते. आणि मग 5 पांडवांना घेऊन कृष्ण एक बाजूला गेला, त्या रावटीत थांबला नाही. आणि मग द्रोणाने काय केलं, द्रोणाच्या अश्वत्थामाने झोपेमध्ये तो आता काय करायचं, मग त्याने काय केलं, एक कावळ्यानी काय केलं, घोबड्यानी कावळ्याचे मुंडकं रात्रीची खोडून टाकले होते. आणि त्यानं ते बघितलं. आणि मग त्यांनी झोपेमध्ये द्रौपदीचे 5 मुलं मारून टाकले. म्हणजे पांडवांचा वंश निर्वंश करायचा होता. पण अभिमन्यूची बायको उत्तरा ती माहेरी होती आणि तिच्या पोटात गर्भ होता. आणि याने ते 5 मुलं मारली. आणि मग त्या गर्भाकरता त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं. तर त्या गर्भामध्ये कृष्णाने सुदर्शन चक्र पाठवलं आणि त्या परीक्षित राजाला वाचवलं. आजही आईच्या गर्भामध्ये भगवंत काय करतो, आपलं रक्षण करतो. बाहेर आल्यावही करतो, त्याला दात देतो, डोळे देतो, कान देतो, सगळं करतो. तरी आजचा माणूस समाधानी नाही. देवाना करता काहीच केलं नाही. काय विज्ञान युगामध्ये त्याच्या अपेक्षा जास्त वाढल्या प्रत्येक माणसाच्या, आणि त्याच्या अपेक्षा पुऱ्या होईना. असमाधानी माणूस झाला. आणि मग अश्वत्थामाला पकडण्याकरता सगळेजण गेले. आणि अश्वत्थामाला अर्जुनानं धरून आणलं, द्रौपदीपाशी उभं केलं. आणि मग आता याला काय करायचं सांगा, काय करावं त्या बाईंना? आताच्या बाया आपल्या मुलाला जरी कोणी काय थोडंसं बोललं तरी भांडणं करतात. सगळे घरात आज इकडं तिकडं भांडणं नसते मुलांवरून. माझा मुलगा कसाही जरी असला
माझ्या मुलाला कोणाच काही म्हणू नये. प्रत्येक आईची आणि बापाची इच्छा असते. आणि मग मुलांना धाक नसल्यामुळं आताचे मुलं बेताल झालेले आहेत. आणि मग त्या द्रौपदीनं काय सांगितलं, जाऊ द्या मरू द्या, आता तुमचा बंधुभाऊ आहे म्हणे, ब्राह्मण आहे तो, तुमचा गुरुभाऊ आहे, द्या सोडून. बघा, ज्या बाईचे 5 मुलं मारलेत त्या बाईची किती सहनशीलता असेल. हे आपल्या कोणाकडून शिकायचं आहे? द्रौपदीकडून शिकायचं आहे. आणि मग आपला जो वैरी असतो त्या वैरीवर काय करायची? क्षमा दाखवायची. ही आपली संस्कृती शिकवली जाते. काय म्हणून येशू ख्रिस्त, ख्रिश्चन धर्म जगामध्ये का मोठा झालेला आहे? का ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला त्या राजाने खिळे ठोकून मारले, त्यावेळेला तो येशू ख्रिस्त काय म्हणला? भगवंता, ज्यांनी मला खिळे ठोकले, मला खिळे ठोकून मारले, त्याला क्षमा कर. आणि मग त्या राजानं जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्या राजाला पश्चाताप झाला आणि त्याने काय करा? ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आज जगामध्ये माय गॉड, आपल्या इतर देशांमध्ये, आपल्या जे भारतामध्ये जे 33 कोटी देव आहे, एवढे 33 कोटी देव नाही आणि ब्राह्मण नाही आहे. आज समाजामध्ये ब्राह्मण आणि ज्योतिषकार यांनी लोकांना फार पागल करून ठेवलं आहे. आणि सगळे लोक त्या ब्राह्मणांच्या ज्योतिषांच्या पाठीमागं धावून राहिले. पण इतर देशामध्ये फक्त एक देव. काय? आणि मग येशू ख्रिस्तानं काय सांगितलं? शेजाऱ्यावर प्रेम करा. आणि आपण काय करतो? शेजाऱ्याची कायम तिरस्कार करतो, शेजाऱ्याची भांडणं करतो. काय मी सांगितलेलं आहे? सुख सुख कशात आहे? निरोगी शरीर. आज शरीर निरोगी नाही आहे. समाधानी बायको, आज बाय समाधानी नाही, मला हे पाहिजे ते पाहिजे. आणि आज्ञाधारक मुलं, आज मुलं कोणाचंच आईबापाचं ऐकते नाही. आणि चांगले शेजारी, शेजारी चांगले पाहिजे, तर आज आपण शेजाऱ्याचा काय करतो? तिरस्कार करतो. म्हणून द्रौपदी करून अन्यायाला क्षमा करा, हे शिकायचं आहे. हे जर आपल्याला पटलं असेल तर क्लिक करा, सबस्क्राईब करा. जय भैरवनाथ महाराज की जय.